पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले, पण तिथला दरवाजा बंद होता. जे घडलं त्याने पोलीस अंमलदाराच्या अंगाला घाम फुटला. जे घडलं ते खूप भयानक होतं. चला तर जाणून घेऊयात सविस्तर प्रकरण. हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील वैयक्तिक वादातून सुरू झाले, ज्याला नंतर एका सरकारी कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनामुळे गंभीर स्वरूप आले. दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सुमन आणि तिचा पती रामेश्वर यांचा संसार सुरू होता. त्यांचे लग्न झाले होते. दोघेही तरुण आणि विचित्र स्वभावाचे असल्याने त्यांच्यात आपले म्हणणे खरे करण्यासाठी वारंवार वाद होत असत. कालांतराने रामेश्वर याला पत्नी सुमनच्या वागणुकीत बदल जाणवू लागला. लग्नानंतर व्यवस्थित वागणारे सुमन आता वेगळ्या पद्धतीने वागत आहे असे त्याचे निरीक्षण होते. रामेश्वरला संशय आला की सुमनचे लक्ष त्याच्यावरून अन्य व्यक्तीकडे वळले आहे. त्याने तिच्यावर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. काही काळानंतर रामेश्वरने सुमनला एका तरुणासोबत, ज्याचे नाव अक्षय होते, त्याच्यासोबत बाहेर फिरताना पाहिले. त्या दृश्यामुळे त्याचा संशय पक्का झाला आणि दोघांमध्ये मोठा वाद सुरू झाला. रामेश्वरने जे पाहिलं होतं त्यावर सुमनने तीव्र नकार दिला. तिने माझे कोणासोबतही अनैतिक संबंध नाहीत आणि तुम्ही विनाकारण माझ्यावर आरोप करत आहात असे म्हणत रामेश्वरच्या आरोपांना स्पष्टपणे फेटाळले. यामुळे रामेश्वरची चिंता वाढली. त्याच्या कामात मन लागेना. पत्नी दुसऱ्यासोबत मौज मजा करत आहे असा विचार त्याच्या डोक्यात सतत येत राहिला. स्वतःचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी रामेश्वरने दौलताबाद पोलीस ठाणे गाठले. तिथे त्याची भेट महिला अंमलदार लता दराडे यांच्याशी झाली, ज्या अनेक वर्षांपासून पोलीस खात्यात कार्यरत होत्या. रामेश्वरने लता दराडे यांना आपली संपूर्ण कहाणी सांगितली. सुमनचे अक्षयसोबत फिरणे, तिने दिलेला नकार आणि स्वतःच्या मनातील चिंता. त्याने सुमन आणि अक्षय यांच्या विरुद्ध अधिकृतपणे तक्रार नोंदवली. लता दराडे यांनी रामेश्वरचा निरोप घेऊन त्याला पोलीस ठाण्यातून पाठवले. लता दराडे यांच्याकडे आता घरगुती वादाचे प्रकरण आले होते. सुमन आणि अक्षयचे अनैतिक संबंध होते की नाही याची खात्रीशीर माहिती त्यांच्याकडे नव्हती, तरी त्यांनी कारवाई सुरू केली. लता दराडे यांनी कसं तरी करून तक्रारीत नमूद असलेल्या सुमन आणि अक्षय या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. पोलीस ठाण्यात आल्यावर दोघांनीही रामेश्वरचे आरोप फेटाळले आणि आपण काही चुकीचे केले नाही असे लता दराडे यांना सांगितले. यावेळी लता दराडे यांनी त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की तुमच्या पतीने तक्रार नोंदवली आहे, त्यामुळे तुम्ही काही केले नसले तरी यातून सहज सुटणार नाही. दबाव तंत्रानंतर लता दराडे यांनी आपला खरा उद्देश उघड केला. त्यांनी त्या दोघांना तुम्हाला यातून सुखरूप बाहेर काढते असे सांगून पोलीस ठाण्याऐवजी घरी भेटण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी लता दराडे यांनी सुमन आणि अक्षय यांच्याशी पुन्हा संपर्क साधला आणि प्रकरण मिटवण्यासाठी पैसे मागितले. तुम्ही दोघेही प्रत्येकी 10,000 रुपये, एकूण 20,000 रुपये घेऊन घरी या, अन्यथा मला तुम्हाला अटक करावी लागेल अशी स्पष्ट धमकी त्यांनी दिली. सुमन आणि अक्षय यांच्यासाठी ही परिस्थिती धक्कादायक होती. त्यांच्याकडे एवढी रक्कम नव्हती आणि त्यांनी काहीही चुकीचे केले नसताना केवळ एका संशयावर आधारित तक्रारीतून सुटण्यासाठी त्यांना लाच द्यावी लागत होती. न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या रामेश्वरच्या तक्रारीचा उपयोग महिला अंमलदार स्वतःचा खिशा भरण्यासाठी करत असल्याचे लक्षात येताच परिस्थितीने वेगळे वळण घेतले. लाचेच्या मागणीमुळे आणि अटकेच्या धमकीमुळे घाबरलेल्या सुमन आणि अक्षय यांनी लाच देण्याऐवजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ACP अधीक्षक माधुरी कांगणे यांची भेट घेतली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार ACP अधिकाऱ्यांसमोर मांडला आणि अंमलदार लता दराडे यांच्या विरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवली. ACP कार्यालयाने तक्रारीची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर लता दराडे यांना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचण्याची तयारी सुरू केली. ठरल्याप्रमाणे 27 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ACPच्या पथकाने सुमन आणि अक्षय यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देऊन लता दराडे यांच्या एमलट सिटी येथील राहत्या घरी पाठवले. हा क्षण लता दराडे यांच्यासाठी त्यांच्या वर्दीला आणि खात्याला कायमचा डाग लावणारा ठरला. सुमन आणि अक्षय लता दराडे यांच्या घरी पोहोचले. दराडे यांनी त्यांना बसण्यास सांगितले आणि लगेच दरवाजा लावून घेतला. घराचा दरवाजा लावताच सापळ्यानुसार सुमन आणि अक्षय यांनी लाचेची रक्कम रुपये 20,000 लता दराडे यांच्या हातात दिली. लाचेची रक्कम हातात पडताच घराचा दरवाजा उघडण्यात आला आणि दरवाजाबाहेर दबा धरून बसलेले ACPचे अधिकारी आतमध्ये दाखल झाले. त्यांनी अंमलदार लता दराडे यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले. अचानक ACP अधिकाऱ्यांच्या एंट्रीने लता दराडे पूर्णपणे गोंधळून गेल्या. अधिकाऱ्यांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. आपल्या हातून खूप मोठी चूक झाल्याचे त्या म्हणत होत्या, पण आता वेळ निघून गेली होती. अखेरीस ACPने अंमलदार लता दराडे यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली.
लता दराडे यांना अटक झाल्यामुळे हे स्पष्ट झाले की त्यांनी पोलिसांची वर्दी परिधान करूनही दोन कुटुंबांमधील रामेश्वर आणि सुमन यांच्यातील वाद समजावून सांगण्याऐवजी किंवा कायद्यानुसार तपास करण्याऐवजी आपल्या पदाचा गैरवापर केला. केवळ आपला खिसा गरम करण्यासाठी त्यांनी तक्रारदार आणि संबंधित व्यक्तीकडून लाच मागून आपल्या वर्दीला आणि पोलीस खात्याला डाग लावून घेतला. कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सामान्य माणसाचा व्यवस्थेवरील विश्वास उडून जातो. पोलीस अंमलदार लता दराडे यांनी आपल्या पोलीस या अधिकृत पदाचा आणि वर्दीचा गैरवापर केला. लोकांना मदत करण्याऐवजी त्यांनी एका खासगी वादाचा फायदा स्वतःचा खिसा भरण्यासाठी केला. भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक गुन्हा नाही, तर तो नागरिकांच्या मूलभूत न्यायाच्या हक्कावर केलेला हल्ला आहे. अन्याय होत असताना घाबरून न जाता लाच देणे हा शेवटचा पर्याय नाही. सुमन आणि अक्षय यांच्याकडे लाच देण्याइतके पैसे नव्हते, परंतु त्यांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ACBकडे जाऊन तक्रार करण्याची हिंमत दाखवली. तक्रारदारांच्या धाडसामुळेच भ्रष्ट अधिकाऱ्याला रंगेहात पकडता आले. योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी आवाज उठवल्यास भ्रष्टाचारी व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरी तिला शिक्षा होते. पोलीस दलात भलेही काही भ्रष्ट लोक असतील, परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB सारखी यंत्रणा कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि शुद्धता टिकवण्यासाठी नेहमी तत्पर असते. ACBने अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून कारवाई केली. त्यामुळे कोणाचेही घर असो किंवा दरवाजा बंद असो, कायद्याच्या हातातून कोणीही सुटू शकत नाही. या घटनेमुळे लता दराडे या व्यक्तीच्या वैयक्तिक नैतिक मूल्यांचे पतन झाले, तसेच संपूर्ण पोलीस खात्याच्या प्रतिमेलाही डाग लागला. एका सामान्य कुटुंबातील वैयक्तिक वाद सोडण्याऐवजी त्या वादातून पैसे कमवण्याची प्रवृत्ती का निर्माण झाली, याचे मूळ कारण फक्त लोभ हेच आहे. लोभामुळे माणूस आपल्या कर्तव्यापासून आणि नैतिकतेपासून दूर जातो. तुमच्यावर किती दबाव असला तरी अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध योग्य मार्गाने लढण्याची तयारी ठेवा, कारण सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होतो आणि कायद्याचे हात खूप लांब असतात. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.